निवडणुका निर्भय, पारदर्शक आणि बिनचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस निर्देश देत प्रशिक्षणातून चांगली तयारी करावी, अशा सूचना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी केल्या. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदान आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टप्प्यात सखोल प्रशिक्षण आणि टीमवर्कवर विशेष भर देण्यात आला. यावेळी निवडणूक निरीक्षकांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केले. प्रभाग पद्धतीच्या या आव्हानात्मक निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी पथकाला विशेष प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाची पुरेशी माहिती मिळेल आणि चुका टाळता येतील. प्रचारासाठी अवघे 10 दिवसांचा कालावधी असल्यानं वेळेचं काटेकोर नियोजन महत्त्वाचं असल्याचं सांगताना शीतल तेली उगले यांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग, खर्च मर्यादा पालन आणि पारदर्शक निवडणूक याबाबत सूचना दिल्या. मॉक पोल, मतदानाच्या शेवटच्या तासात होणारी गर्दी नियंत्रण आणि दस्तऐवजीकरण व्यवस्थित ठेवण्यावरती भर देण्यात आला. पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी एकत्रितपणे काम करून निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कायदा सुव्यवस्थेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. चेकपोस्टवर मोठ्या वाहनांची काटेकोर तपासणी, पैसे दारू रोखण्यासाठी कडक बंदोबस्त आणि होमगार्ड RPFच्या मदतीने स्ट्रॉंग रूमची सुरक्षा यावर भर देण्यात आला. तत्पूर्वी निरीक्षकांनी क्षेत्रीय कार्यालये, मतदान केंद्रे आणि स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील, असं आश्वासन देताना 6 जानेवारीला दुसरे प्रशिक्षण होणार असल्याचं सांगितलं. उमेदवारांच्या माघारीनंतर भरारी पथके व नाक्यांवरील पथके पूर्ण कार्यक्षमतेने काम करतील. पुढील 15 दिवसांमध्ये सोशल मीडिया, पेड न्यूज यावर बारकाईने लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याचं सांगितलं. या बैठकीला सहाय्यक निरीक्षक गणेश निराळी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवडे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाडगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपस्थित होते.